अजूनसुद्धा ना आम्ही या गळीमध्येच आहे. मला माहीत नाही की माझा जो आवाज आहे तो तुम्हाला येतोय की नाही, पण इतकी सुंदर जागा आहे ना, म्हणजे इथं आल्याचं समाधान लाभतंय. सो फायनली शिवथरगड या ठिकाणी आलेलो आहे आणि गाडी बरोबर 1 वाजता पोचलेली आहे. महाड ते शिवथरगड हा रूट नाही आहे मशीनमध्ये मॅडमच्या, ते फिडिंग करायला डेपोमध्ये गेले. बेसिकली शिवथरगड तुम्हा सर्वांना माहीत असेल असं ठिकाण आहे की जिथं समर्थ रामदास स्वामींनी जवळजवळ 11 ते 12 वर्ष वास्तव्य केलं आणि तिथं दासबोध हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तिथं त्यांनी लिहिला. Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. Don't let them guide your life towards regret. I'll fight for what I love with every breath. My past is filled with things I won't forget. I use them all to push me to my best. So treat the worst of times just like a test. If only I could go back in time, I'd tell myself that everything will end up alright. नमस्कार, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा प्रवास हा खूप खास होणार आहे आणि आता मी पुण्यात स्वारगेटच्या बस स्टँडला आहे आणि आज जो मी प्रवास करणार आहे तर ती स्वारगेट डेपोची नुकतीच सुरू झालेली स्वारगेट ते महाड शिवथरगड अशी जी सेवा आहे ती सेवा नुकतीच सुरू झाली आणि त्या सेवेने मी आणि माझ्यासोबत आणखी माझे 2 मित्र आहेत ते प्रवास करणार आहे. गाडी बेसिकली तामिनी घाट मार्गे जाणार आहे आणि मग हा जो संपूर्ण प्रवास आहे तो प्रवास जायचा, मी त्या गाडीने येताना पण त्याच गाडीने येणार आहे, पण जो बेसिकली जायचा जो प्रवास आहे तो जायचा प्रवास मी पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. बेसिकली शिवथरगड तुम्हा सर्वांना माहीत असेल असं ठिकाण आहे की जिथं समर्थ रामदास स्वामींनी जवळजवळ 11 ते 12 वर्ष वास्तव्य केलं आणि तिथं दासबोध हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तिथं त्यांनी लिहिला आणि अशा सुंदर ठिकाणी ती घळ आहे, त्याला शिवथरगड असं म्हटलं जातं आणि त्या घळीत आपण जाणार आहोत. तिकडचा परिसर जर का शूट करता आला तर ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे चला मग आजचा हा जो सुंदर प्रवास आहे तो आपण सुरू करूया. मधल्या ज्या काही गोष्टी असतील, याचं प्रवासाचं भाडं असेल, त्या बसचं टायमिंग असेल, ते मी ऑन रूट मी तुम्हाला सांगेलच. त्यामुळे आत्ता वाजलेले आहेत 6:32. गाडी 7ची आहे रिझर्वेशनची, इथून 7ची आहे, तिथून 3ची आहे. 1 वाजता पोचते, 2 तास तिला हॉल्ट आहे. त्यामुळे जायचं आणि यायचं रिझर्वेशन आम्ही काढलेलं आहे. आम्ही 4 दिवसाचा पास साध्या बसचा काढलेला आहे, तो पण मी तुम्हाला प्रवास सुरू झाल्यानंतर दाखवतो. त्यामुळे आत्ता मी जिथं महाडला जाणाऱ्या गाड्या लागतात त्या स्टॉपवरती थांबलेलो आहे. बघा, हा स्टॉप आहे इथं आणि मामा इथं समोर थांबलेला आहे. तर इथं गाड्या लागतात. आता इथं महाड डेपोची पुणे महाड लागली, अलिबाग डेपोची अलिबाग लागलेली आहे, जव्हार, अशा गाड्या बऱ्याच लागलेल्या आहेत. त्यामुळे आता गाडी जेव्हा येईल तेव्हा आपला ॲक्च्युअल प्रवास सुरू करूया. तर आता स्वारगेटचा हा डेपो आहे आणि त्या डेपोमध्ये समोर जी एशियाड लागले त्याच्या पाठीमागे आमची जी गाडी आहे ती गाडी आम्हाला दिसते. नंबर आम्हाला माहीत पडला आहे, मग ते गाडी डेपोच्या बाहेर येण्याची आम्ही वाट बघतो. जी आहे सुरक्षा रक्षक चौकी, ह्याच्या पलीकडे आपण जायचं नाही. आणि फायनली आपली गाडी आलेली आहे 1528 शिवथरगड. येस, बघूया आपण. शिवथरगड आता हे लागेल प्लॅटफॉर्मला, एकतर जागा नाही. आणि आता इथं प्लॅटफॉर्मला गाडी लागलेली आहे. बाजूला बोईसरे दौंडे, इथं आपली गाडी स्वारगेट डेपोची शिवथरगड आणि ही वेल्लागीसर 1560. आता बसच्या आतमध्ये जाऊया आणि आपण पोझिशन बघूया. आता बेसिकली आता इथं टायर असल्यामुळे सीट नाही आहे. आता 43, 42, 43चं आपण रिझर्वेशन केलेलं आणि 43च केबिनचं. आता आपण पाठीमागे बघूया कुठपर्यंत सीट्स आहेत. बघा, इकडच्या पण सीट्स नाही, म्हणजे फक्त 40पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला जागा भेटून जाईल, जागेबद्दल काही प्रॉब्लेम नाही. रिझर्वेशन करताना काळजी घेतली पाहिजे. ज्या रिझर्वेशनला सीट्स असतात त्या सीट्स कधी या बसच्या अरेंजमेंटप्रमाणे कधीच नसतात. त्यामुळे काल आता आपल्याला पूर्ण हे ब्लॉक करायचं, शूट करायचं आहे, त्यामुळे आपण 3 जणांच्या रिझर्वेशन केल्या होत्या. बेसिकली
गाड्यांमध्ये तुम्हाला 41 इथंच दिसते आणि 43 केबिनची असते. आता नेमकं AS52मुळे इकडची सीट आणि पाठची सीट काढून टाकली तेव्हा त्या सीट्स नाही आहे. त्याच्यामुळे जर का आता गाडी रिझर्वेशननी फुल नाही आहे, पण जर का गाडी फुल पॅक असेल, जसं गणपती सीझनला गाड्या पॅक असतात, तेव्हा हा प्रॉब्लेम खूप येऊ शकतो. त्यामुळे रिझर्वेशन करताना तुम्ही शेवटच्या ज्या सीट्स आहेत त्या कधीही बुक करू नका, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आता इथं करमाळ डेपोचा एक भारी शेड्यूल दिसला आहे, अजिंठानगर गौंडरे. बाय द वे इथं पुन्हा आता करमाळ डेपोची गाडी आली, अजिंठानगर अनाळा. तो असताना अर्नाळा वाटेल पण ते अनाळा आहे. या सगळ्या करमाळा आणि भूमच्या गाड्या आहेत ना, बेसिकली इकडे हे चिंचवडजवळ अजिंठानगर आहे, तिथूनच सुटतात. चिंचवड डांगे चौक तिथून सुटतात त्या गाड्या. आणि बाजूला लागली आहे मुरुड डेपोची स्वारगेट काशीद बीच मुरुड. आणि फायनली मग आम्ही अर्ध्या तासाच्या उशिरानंतर आमचा प्रवास सुरू केलेला आहे आणि एस केबिनमध्ये बसलो आहे मी. त्यामुळे जास्त काही जिथं गाडी थांबेल तिथं मी बोलण्याचा प्रयत्न करेन आणि आमचा प्रवास आता सुरू झाला आहे. आला आहे वणाजचा स्टॉप. स्वारगेटहून निघून आपण डेक्कन आणि मग वणाज.
स्वारगेटपासून निघून आपल्याला 30 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर हे पौडचं बस स्टँड येतं. आता समोर मी काय उतरत नाही, कारण की आता ड्रायव्हर एंट्री करण्यासाठी गेले आहेत, लगेच येते, त्यामुळे काही उतरत नाही. आता बरोबर 8:30 झाले, म्हणजे 7:30ला निघून 8:30ला एका तासात आपण पौडच्या बस स्टँडला पोहोचतो. हे पौडचं बस स्टँड आहे समोर. म्हणजे या पौड मुळशी खोऱ्यामधलं खूप महत्त्वाचं असं बस स्टँड आहे. आणि तिथून सुद्धा स्वारगेट डेपोचे लोकल रूट्स आहेत, ते रूट इथून ऑपरेट होतात. जसं की इथून मग कोळवण असेल, जवण असेल, याआधी तुम्ही माझे PMPMLचे ब्लॉक पाहिले, तो रस्ता सरळ मग कामशेत असा लोणावळा मुंबईला जातो. तर तिथे त्या या पौड मुळशी खोऱ्यामध्ये सुद्धा STचा खूप महत्त्वाचं जर काही बसस्थानक असेल तर हे पौडचं बसस्थानक आहे. आता इथं बरीच PMTने सुद्धा स्वतःचं एक्सपान्शन केलेलं आहे. त्यातलं एक एक्सपान्शन म्हणजे तुम्हाला तिथं PMPMLची बस दिसते, तर ती 86 नंबरची आहे. पौड ST स्टँड ते पुणे स्टेशन मार्गे दारवली. म्हणजे आता आपण ज्या रस्त्याने आपण मध्ये घोटावडे फाटा लागला तिथून आपण आलो, तर तिथून ती एन स्टँडच्या पाठीमागे एक रस्ता आहे दारवली मार्गे, त्या मार्गे ती गाडी जाते. मग असं आहे पौडचं बस स्टँड, दाखवतो तुम्हाला. कंट्रोल केबिन आय थिंक अजून ओपन झालेली नाही आहे. ती 10 ते 6 असं टायमिंग आहे इथं, याआधीसुद्धा आलेलं. आणि स्वारगेट डेपोचेच इथं ओळखीचे कंट्रोलर काका, महेंद्रे काका म्हणून असतात. कधी आपण त्यांच्यासोबत सुद्धा बातचीत करण्यासाठी आपण येऊया. छान वाटतं अशा ग्रामीणच्या बसस्थानकात आल्यानंतर. आता इथून मग थोड्या वेळानंतर मुळशीचा जो पट्टा आहे, मुळशी चालू होईल. आणि त्यानंतर जो आपला तामिनी घाट आहे पूर्ण आपण त्या मार्गावरती आपण एक्सप्लोअर करू. आपले चालक दादा आता आलेले आणि आपला प्रवास आता पुढचा सुरू होईल. आणि ही बघा, ही लोकल रूट ग्रामीण मार्ग करून आलेली गाडी कोणती आहे बघूया. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. येस, तैलबैल स्वारगेट आहे, मुक्कामाची बस. तैलबैल स्वारगेट. तैलबैल सुद्धा स्वारगेटचा खूप मस्त ग्रामीण रूट आहे. दुपारी बस संध्याकाळी निघते बेसिकली तैलबैलला जायला मुक्कामाला, आणि मुक्काम करून मग सकाळी निघते. तो सुद्धा रूट आपण लवकरच एक्सप्लोर करूया. जो दिसतोय तो शेडानी फाटा आहे, जी कमान आहे तिथून शेडानी गाव येतं, MB व्हॅलीला रस्ता जातो. PMPMLची 70 नंबरची बसचा स्टॉप हा शेवटचा आहे. मार्केट यार्ड ते माले शेडानी फाटा.
आता आमची बस आता इकडं मुळशी सुरू व्हायच्या अलीकडे एक हॉटेल आहे आणि दरवेळेस तिथंच चहा नाश्त्यासाठी थांबते. आता तिथं आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. म्हणजे मुळशी सुरू होण्याच्या आधीच 2 हॉटेल आहेत, एक रस्त्याच्या ह्या बाजूला त्या बाजूला. तर मागे सुद्धा रायगड दर्शन एक बस होती स्वारगेट डेपोची एशियाड, तेव्हा ट्रिप केली होती तेव्हा सुद्धा याच हॉटेलला थांबली होती. चांगलं हॉटेल आहे, चांगलं खायला मिळतं. आता मी तुम्हाला दाखवतो मेनू. तिथं आम्ही वडा सांबार घेतला आहे, पोहे, अजून काय वडापाव घेतला आहे का. त्यामुळे गाडी थोड्या वेळासाठी थांबते. आणि हा स्वारगेट डेपोची मी तुम्हाला सांगितलं ना की दिव्यागर स्वारगेट एक गाडी असते जी दिव्यागरला मुक्कामी असते, ती गाडीसुद्धा बाहेर आली. आम्ही पटकन नाश्ता करतो आणि ती गाडीसुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि बाहेर आहे ना तेवढं तेव्हा गाडी गेली दिव्यागर स्वारगेट. आणि हे हॉटेल आशीर्वाद आहे, आमची बस. झालं आहे आता नाश्ता करून. आणि इथं खरंच खूप सुंदर नाश्ता असतो. पोहे खाल्ले, मेदूवडा खाल्ला, वडापाव खाल्ला. आणि माझ्या पाठीमाग हा पुढे गेल्यानंतर राईट साईडला आय थिंक शिवसागर नावाचं हॉटेल आहे, तर ते सुद्धा चांगलंच आहे. आणि इथून आता मुळशी स्टार्ट होईल. तर हे सुंदर हॉटेल प्रवीण तिथं उभा आहे, आमची बस इथं उभी आहे. असं आहे. तर चला मग मस्तपैकी चहा नाश्ता करून झालेला आहे. आणि आता आपला खरा मुळशीतला प्रवास, आता सुंदर असा तामिनी घाटातला प्रवास सुरू होईल. गाडी पण सुंदर इथं आपली लागलेली आहे. काय रे बुबू, काय रे. चला सर्व प्रवासी बसलेले आहेत, आपण पण बसूया. निवे गावाला आहे, निवे. इथं कोणशिलेवरती माहिती मिळते.
तुम्हाला जाईल. हा बघा समोर दिसतंय निजामपूर म्हणजे छत्री निजामपूर. इथून सरळ 13 किलोमीटर पुढे मानगाव. आता खाली उतरलेत काच साफ करायला. थँक्यू. तर त्यांच्यासाठी पण चांगलं आहे, माझ्यासाठी पण. आणि काय होतं, सुरुवातीला काच जरी साफ करून घेतली ना तरी मग पाऊस होतो तो थांबतो आणि मग समोर ट्रक वगैरे मोठी गाडी गेली की त्याचा चिखल परत काचेवरती उडतो. त्यामुळे साफ करून सुद्धा काही फायदा होत नाही. असं छत्री निजामपूर. मग आता जो फाटा तुम्हाला